ह्या सगळ्या गोष्टीला ना आमदार हा पूर्णपणे जबाबदार असतो. आता आमदार आम्ही विधानसभेच्या इलेक्शनच्या अगोदर कंटिन्यूस म्हणत होतो आमदार हरवले, आमदार भेटत नाहीत. आमदार आता यायला लागले वरळीत, पण येऊन काम काय करतायत? त्या पिढीचावाल्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्याकडे लक्ष कुठे देत आहेत? आणि हे रुटीन काम आहेत हो, ते शालिमार लावणं बिल्डिंगला, लिकेज होऊ नये म्हणून. आता जे लोक शिफ्ट झाले, त्यांच्या काळात शिफ्ट झाले, त्यावेळेस त्यांचं सरकार होतं, त्यावेळेस शिफ्ट झाले, जे बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जात होते त्यावेळेस शिफ्ट झाले. लोकांना पाणी नव्हतं तिकडे, कोणी बघितलं का? ते काही बघितलं नाही. खरं म्हणजे वरळीच्या मतदाराला इथल्या आमदारांनी की ह्या शिवसेनेने हे गृहीत धरलेलं आहे. या प्रश्नांकडे स्वतःहून लक्ष दिलं तर होणार नाही का? 3-3 आमदार आहेत वरळीत, का नाही होऊ शकत? तुम्ही म्हणते पाणी नाही आहे, ते लिकेज होतं आहे, राहण्याची व्यवस्था बरोबर नाही, का नाही देऊ शकत? हे या तिघांमध्ये भांडणं आहेत, म्हणजे तिघांमध्ये नाही दोघांमध्ये भांडणं आहेत.